गावानं जात सोडली आणि गाव माणसाचं झालं. काय? गावानं जात सोडली आणि गाव माणसाचं झालं. अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर आणि आताचं अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील सौंदाळा हे गाव, हे सौंदाळा गाव हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलं जातमुक्त गाव ठरलं. या सौंदाळा गावातील 5 फेब्रुवारी 2026ला संपूर्ण ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये जात सोडली आणि गाव माणसाचं झालं. सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थ बांधवांनी ग्रामस्थांनी त्या ग्रामसभेमध्ये जातीची मानसिकता सोडली, जात टाकून दिली आणि मानवतावाद स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं गाव हे आदर्श गाव ठरलं आणि आदर्श गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित झालं आणि सौंदाळा गाव हे महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव झालं. त्या ग्रामसभेमध्ये गावामध्ये कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचं वर्तन करणं, माणसानं माणसासारखं वागणं, कोणत्याही प्रकारचा सामाजिक भेदभाव न करणं, कोणत्याही प्रकारचा जातीभेद आणि जातीय भेदभाव न करणं आणि शाळा, विहिरे आणि मंदिरं इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीभेद पाळायचा नाही, सर्वांनी त्या सार्वजनिक ठिकाणीमध्ये समानता पाळायची, अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेऊन खऱ्या अर्थानं एक परिवर्तनाची एक चांगली सुरुवात गावकऱ्यांनी केली आणि अशा पद्धतीनं गावानं जात सोडली आणि गाव माणसाचं झालं. खरं म्हणजे जात ही काल्पनिक गोष्ट आहे. माणूस जन्माला येतो तो माणूस म्हणून जन्माला येतो, जात जन्माला येत नाही. आईच्या पोटातून, आईच्या उदरातून माणूस जन्माला येतो, माणसाचं बाळ जन्माला येतं, जात नाही जन्माला येत. पण भारतीय समाजामध्ये माणूस जन्माला आला का त्याला भारतीय समाजामध्ये जात चिटकते. जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि माणूस हे खरं अस्तित्व आहे, माणूस हे खरं वास्तव आहे, माणूस हे माणसाचं खरं अस्तित्व आहे. जात ही माणसाचं अस्तित्व आणि चेहरा असूच शकत नाही. म्हणून माणूस हे वास्तव आहे, माणूस हे खरं अस्तित्व आहे. जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि त्या काल्पनिक गोष्टीमध्ये माणसानं स्वतःचं अस्तित्व शोधणं हा जगातील सगळ्यात मोठा अडाणीपणा आणि जगातील सर्वात मोठा महामूर्खपणा आहे. हा अडाणीपणा आणि हा महामूर्खपणा सौंदाळा गावातील लोकांनी, ग्रामस्थांनी सोडला आणि खऱ्या अर्थानं गाव हे माणसाचं झालं. खरं तर जातीच्या नावाखाली माणसाची नाती तोडून, जातीच्या नावाखाली माणसाची नाती तोडून मानवी समाजाची, मानवी जीवनाची आणि बहुजन समाजाची माती करण्याचं काम ब्राह्मणांनी केलं. ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी जातीच्या नावाखाली माणसाची नाती तोडून मानवी जीवनाची, मानवी समाजाची आणि मानवी गावाची, मानवी समाज आणि देशाची आणि बहुजन समाजाची माती केली. याची जाणीव अहिल्यानगरमधील नेवासे तालुक्यातील सौंदाळा या गावातील ग्रामस्थ बांधवांना झाली आणि त्यांनी ग्रामसभेमध्ये 5 फेब्रुवारी 2026ला ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक ठराव घेऊन जात सोडून दिली. सामाजिक तेढ निर्माण करणारे कोणते मेसेज होणार नाही, कशा प्रकारची सामाजिक जातीच्या नावावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही आणि मंदिरं, स्मशानभूमी, शाळा, विहिरी इत्यादी सार्वजनिक पाणवटा इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीभेद करता येणार नाही, तर सर्वांना समान वागणूक आणि समान प्रवेश मिळेल अशा प्रकारची ऐतिहासिक भूमिका आणि ऐतिहासिक निर्णय आणि तशा प्रकारचा ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन खऱ्या अर्थाने सौंदाळा गावातील लोकांनी जात सोडून अतिशय क्रांतिकारी आणि परिवर्तनाची भूमिका घेऊन महाराष्ट्रातील सौंदाळा गाव हे पहिलं जातमुक्त गाव झालं. खरं तर जात हा माणसाचा, गावाचा आणि समाजाचा आणि राष्ट्राचा अपमान आहे. काय? जात हा माणूस, समाज आणि गाव आणि राष्ट्राचा अपमान आहे. जातीची मानसिकता, जात आणि जातीची मानसिकता बाळगणं हा आत्मघात आहे आणि जाती अंताची चळवळ उभारणं या
मानवी सन्मानाची गोष्ट आहे. मानवी समान आणि सन्मान आणि प्रतिष्ठेची चळवळ आहे. आणि मानवी समान आणि प्रतिष्ठेची चळवळ त्या सौंदाळा गावातील लोकांनी उभा केली. खऱ्या अर्थानं त्या सौंदाळा गावातील सर्व ग्रामस्थांचं मी मनपूर्वक जाहीरपणे अभिनंदन करतोय. त्या सौंदाळा गावातील गावकऱ्यांचं मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान प्रमुख प्रबुद्ध साठे मी जाहीरपणे अभिनंदन करतो आहे. खऱ्या अर्थानं इथं त्याचबरोबर विशेष म्हणजे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणं अशाही प्रकारचा निर्णय त्या सौंदाळा गावातील लोकांनी घेतला. खरं तर म्हणजे आंतरजातीय विवाहाला सामाजिक मान्यता मिळणं हे खरं परिवर्तनाचं लक्षण आहे. आंतरजातीय विवाहाला संपूर्ण गावामध्ये समाजामध्ये सामाजिक मान्यता मिळणं, बहुजन समाजामध्ये आंतरजातीय विवाहाला सामाजिक मान्यता मिळणं हे सगळ्यात मोठं महत्त्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीनं जातीचा माणूस हा महापुरुषांचा असू शकत नाही. खऱ्या अर्थानं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर इत्यादी परिवर्तनवादी महापुरुषांचा माणूस हा जातीचा असू शकत नाही. त्यांनी जातीच्या पलीकड मानवी समाजाच्या परिवर्तनाचं सन्मानाचं काम हा सर्व महापुरुषांनी केलेलं आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं सौंदाळा गाव हे बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचं आदर्श गाव म्हणून मला त्या गावाचं कौतुक आणि अभिनंदन करावं असं वाटतं. आणि खऱ्या अर्थानं जात आणि जाती व्यवस्था नष्ट करायचं असेल तर पुन्हा एकदा हा देश बौद्ध धम्मी होणं गरजेचं आहे. पुन्हा हा देश प्रबुद्ध भारत बौद्ध भारताचं पुनर्निर्माण होणं गरजेचं आहे. आणि जात आणि जाती व्यवस्था नष्ट करायचं असेल आणि खऱ्या अर्थानं माणूस समाज राष्ट्र निर्माण करायचं असेल, खऱ्या अर्थानं माणसाचं गाव तयार करायचं असेल, मानवी समानता आणि प्रतिष्ठा आणि विज्ञान निष्ठा आणि परिवर्तनशील गाव करायचं असेल तर गाव हे पुन्हा बौद्ध धम्मी होणं गरजेचं आहे. अरे हा भारत बौद्धच होता. या भारतातील खेडी गाव, हा समाज, या लेण्या, डोंगर, दऱ्या या साऱ्या बौद्ध धम्मी होता. आम्ही सारे मूळचे बौद्ध आहोत. सौंदाळा गावातील लोक सुद्धा पूर्वाश्रमीचे बौद्ध आहेत. आणि जोपर्यंत आम्ही बौद्ध धम्मात येऊन घर वापसी करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्या मनातील, डोक्यातील जातीची मानसिकता नष्ट होणार नाही. कारण जातीची मानसिकता, जात आणि जातीची मानसिकता नष्ट करायचं असेल तर इथला गाव, इथला माणूस आणि इथला समाज आणि इथला देश पुन्हा बौद्ध धम्मी होणं गरजेचं आहे. त्याशिवाय जातीची मानसिकताच नष्ट होणार नाही. खरं तर जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत जात आणि जाती व्यवस्था असणार आहे. मग किती गावानं म्हणा आम्ही जात सोडून दिली असं म्हटलं, पण जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मामध्ये आहे तोपर्यंत जातीची मानसिकता नष्ट होणार नाही, जाती व्यवस्था नष्ट होणार नाही. कारण जात आणि जाती व्यवस्था हिंदू धर्माचा भाग आहे. हिंदू धर्म म्हणजे जाती व्यवस्था, जात आणि जाती व्यवस्था हिंदू धर्माचा आधार आहे. त्यामुळे हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म तो बहुजनाचा धर्मच असू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जातमुक्त गाव, देव धर्म आणि जातीच्या मानसिकतेतून गाव मुक्त करायचं असेल तर गाव ते पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ आणि त्या गाव बौद्ध धम्मी होणं गरजेचं आहे. कारण एकदा बौद्ध झालो, मी बौद्ध आणि तुम्ही बौद्ध, जात येतच नाही. माणूस हा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे एकदा माणूस बौद्ध झाला की माणूस गाव बौद्ध झालं, समाज बौद्ध झाला, जात सगळी जात आपोआपच संपली. तुम्ही बौद्ध आणि मी बौद्ध, ही तर जातच येत नाही. आणि याच्यामध्ये होणारं जे मानवी व्यवहार असतील, विवाह असतील, तो आंतरजाती विवाह असणार नाही. बौद्ध आणि दोघा बौद्धामध्ये होणारा तो विवाह आहे. आणि म्हणून माणसाचं गाव, जातमुक्त गाव, अनिष्ट रूढी परंपरा, देव धर्म अंधश्रद्धा नष्ट करायचा असेल, व्यसनाधीनता नष्ट करायचा असेल आणि खऱ्या अर्थानं माणसाची समानता आणि प्रतिष्ठा निर्माण करत असेल तर ते गाव पुन्हा एकदा बौद्ध धम्मी होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हिंदू आणि मी हिंदू असं जर ओळख सांगितली तर ती ओळख पूर्ण होऊ शकत नाही. जातीची ओळख द्यावी लागते, नंतर हिंदू धर्म.
त्यामुळं पण बौद्ध म्हटल्यानंतर संपला, पुन्हा जातीची ओळख द्यावीच लागत नाही. एकदा बौद्ध म्हणला का जात संपली गेली. आणि म्हणूनच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना जातमुक्त गाव, भटमुक्त गाव, देव धर्म आणि जातीची मानसिक गुलामी नष्ट करण्यासाठीच आणि त्या गुलामगिरीतून संपूर्ण माणूस, समाज आणि गाव आणि देश आणि महाराष्ट्र राज्य मुक्त करण्यासाठीच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत आहे. आणि जसं सौंदळा गाव हे जातमुक्त झालं तसं भटमुक्त व्हावं. प्रत्येक गाव हा जातमुक्त आणि भटमुक्त व्हावं. प्रत्येक गावं ही जातमुक्त आणि भटमुक्त व्हावं, तरच खऱ्या अर्थानं त्या गावाचं वैभव हे देशाचं वैभव असेल, राज्याचं वैभव असेल. आणि पुन्हा एकदा मी सौंदळे गावाने जात सोडली आणि खऱ्या अर्थानं सौंदळा गाव हे माणसाचं झालं. त्या गावाचं मी पुन्हा एकदा चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक करतो आहे. आणि तो ह्या गावाचा आदर्श हा संपूर्ण इतर गावातील लोकांनी घ्यावा. पण महाराष्ट्र सरकारने याची, केंद्र सरकारनं सुद्धा याची दखल घेऊन या गावाला आदर्श गाव असा पुरस्कार देऊन सन्मानित करावं. आणि ह्या गावाला गावाच्या पायाभूत सुविधा आणि इतर कामासाठी विशेष निधी, जास्तीचा जास्त विशेष निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं देऊन त्या गावाच्या विकासाला हातभार लावून त्या गावाचं कौतुक करावं आणि आदर्श गाव पुरस्कार देऊन त्या गावाला सन्मानित करावं. ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा सौंदळी गावाचं जाहीरपणे या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो.